याच्या या दिवसामधील शेवटचा अंतिम सामना क्वालिफाईंग मॅच मनु स्पोर्ट्स बोरगाव आणि त्यांना फाईट करेल आई गावदेवी खाटेगर या दोन संघांमध्ये हा सामना असेल आणि जो संघ जिंकेल तो संघ दाखल होईल टॉप 5 मध्ये. काल मोर्या प्रतिष्ठान खाटेगर या संघाने दिवस गाजवलाय आणि आज देखील आई गावदेवी खाटेकर या टीमने सलग 2 सामने जिंकलेत आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय मनु स्पोर्ट्स बोरगाव. सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. ऑन साईडला खेळताय क्षेत्ररक्षक होते इनफिल्डच्या वरून हा चेंडू खेळले डीपमध्ये. मिडविकेटला फिल्डर आहेत आणि मिळते एक धावे चेंडूवरती. या एका धावेने श्री गणेश होते बॅटिंग करणाऱ्या मनु स्पोर्ट्स बोरगाव या टीमची धावसंख्या आहे 1. अतिशय महत्त्वाचा हा सामना क्वालिफाईंग मॅच आहे कारण की बक्षीस पात्र हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ कमीत कमी एका ट्रॉफीचा हकदार होईल. क्या बात है, क्या बात है. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी आई गावदेवी खाटेकर या टीमच्या माध्यमातून होतीये. होम ग्राउंड आहे, यजमान विपक्ष पाहुणे. हा सामना सुरू आहे बोरगाव बनाम खाटेकर. ओव्हर द विकेटने गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत. यावेळेस ऑन साईडला खेळतायत. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दर्शन आणि कैलास ही जोडी आहे. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. अनिकेत चांगली गोलंदाजी करतायत. या पहिल्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे. त्याला माहिती आहे 4 षटकांमध्ये कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि त्या अनुषंगाने ही चांगली गोलंदाजी अनिकेत करतायत या पहिल्या षटकामध्ये. फुल टॉस चेंडू ऑन साईडला. चांगला स्ट्रोक आहे डीपमध्ये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धावे चेंडूवरती. या पहिल्या षटकामध्ये मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय हा गोलंदाज अनिकेत. फुल टॉस आणि त्याला देखील पाठवलंय मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. पहिल्या षटकाच्या
नंतर धावसंख्या आहे 7. 4 षटकांचा सामना आहे. सुरुवात तर 7 धावा, 8 धावा. आठ धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं झालंय समाप्त. अनिकेतने 8 धावा खर्च केल्या पहिल्या षटकामध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती येतील या दुसऱ्या षटकामध्ये. रोहित ऑन साइडला स्लॉक स्वीप पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. फलंदाज कैलासने वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना षटकार लगावलाय. संध्याकाळचे हे सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये अतिशय महत्त्वाचा हा सामना सुरू आहे. क्वालिफाईंग मॅच अस्तित्वाची ही लढाई आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सामन्यावरती, कारण की जो संघ जिंकेल तो संघ क्वालिफाय होईल टॉप 5 मध्ये. धावसंख्या आहे 14. रोहित जर्सी क्रमांक देखील 45 आहे रोहित शर्मा यांचा. अजून एक तडाखा, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार. टू बॅक 2 षटकार लगावले. धावसंख्या आहे 20. 20 धावा धावफलकावरती कैलास. रन मशीन आहे मनू स्पोर्ट्स बोरगाव या टीमची आणि रन मशीन चमकदार कामगिरी करते या अंतिम सामन्यामध्ये. यावेळेस मिस टायमिंग झेलची शक्यता असेल आणि क्षेत्ररक्षक समाधान आलेत. समाधानने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय, बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का. कैलास बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत. निलेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पॅडवरती हा चेंडू ब्रश होतोय. मिळते एक धाव या चेंडूवरती. पंचांचा इशारा येतोय लेग बाईज. धावसंख्या आहे धावफलकावरती 21.
धावसंख्या आहे 21. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे रोहितचं. कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच सुरू आहे. दर्शन आणि निलेश ही जोडी आपण पाहतोय. कैलास बाद झालेत. ज्या कैलासने 2 षटकार लगावले, एकूण 15 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल मिळते. अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. 4 षटकांचा हा सामना आहे. अंतिम सामना आपण पाहतोय आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी, कारण की खाटीगर आणि बोरगाव हे दोन संघ इन ऍक्शन मध्ये आहेत. नशिबाची साथ मिळते. लक फॅक्टर ऑन झालाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा हा चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. मयूर यांचं देखील मी कौतुक करेन. धावसंख्या आहे 26-26. ऑन साईडला लॉफ केला चेंडूला. वाडिश लॉंगनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. देवीदास मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27-27. थँक्यू सो मच डीजे मास्टर. अप्रतिम डीजे ऑपरेटिंग करतात. मयूर यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. असे डीजे मास्टर असले तर आम्हाला देखील मजा येते निखिल सर. आणि 12 चेंडू अजूनही शिल्लक आहे. सुरुवात तर खूप चांगली केली. 27 धाव बनवल्यात पहिल्या 2 षटकांमध्ये. जर याच सरासरीने बॅटिंग केली तर 50 ते 55 धावा बनवण्यामध्ये येशील. विनायक आलेत आणि विनायकने आल्या विकेट मिळवली आहे आणि टाळ्यांचा गजर आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती होतोय. विनायकसाठी फलंदाज झाल्या बाद दर्शन बॅक टू द पवेलियन. नक्कीच खऱ्या अर्थाने आई गावदेवी खाटेकर या टीमचा ट्रम्प कार्ड आहे. हुकमी एक्का विनायक 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 खाटेकरे ने विकेट मिळवली आहे पहिल्या चेंडूवरती. 27 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या मॅचमध्ये मोठेच खेळाडू चमकदार कामगिरी करतात आणि विनायकने नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. जेन्युन ऑलराऊंडर आहे विनायक खाटेकरे. तिसरा दिवस आहे या स्पर्धेमधील. डान्सिंग डाऊन द विकेट. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि पॉइंटला हा चेंडू येतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू फील्ड होतोय. मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा मोरिया प्रतिष्ठान खाटेकर आयोजित स्वर्गीय विराज स्मृती चषक 2024. यावेळी ड्राईव्ह केलाय
लॉंग ऑफला डीपमध्ये फिल्डर आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये विशालने केलं आहे. मिळते फक्त एकच धावा, धावसंख्या एकने पुढे जाईल. 29 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा बनवल्या होत्या, परंतु या षटकामध्ये विनायकचं मी कौतुक करेन. आत्तापर्यंत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं. डान्सिंग डाऊन द विकेट ड्राईव्ह केलं आहे. लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्या बात आहे देविदास, इम्प्रेसिव्ह फिल्डिंग करतायत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 31 31 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 31 आहे. थोडंसं ढगाळ वातावरण देखील आपण पाहू शकाल. आज सकाळपासून ऊन सावलीचं लपंडाव सुरू आहे आणि संध्याकाळ जशी जशी होत जाईल तसं देखील थंडगार हवा या ग्राउंडवरती येईल. पुन्हा एकदा बॅटची कडा क्षेत्ररक्षक येत आहेत शॉर्ट पॉइंटला. 1 धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 3-3 33. 5 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 6 धावा खर्च केल्यात. विनायकने या षटकामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं आहे. या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करतायत विनायक. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होती. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे लांब आहेत आणि जितेशने ऑन द स्टंप फेकी केली आहे. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 35. तर नक्कीच आमचा या स्पर्धेमध्ये शेवटचा टर्न आहे. खऱ्या अर्थाने मोरिया प्रतिष्ठान खाटेघर आणि संपूर्ण आयोजन समिती योगेशजी खाटेघरे, सदाशिव खाटेघरे, दौलतजी शिंगोले, नितीन खाटेघरे, बंटी खाटेघरे, हर्षल बिराडे, स्वप्नील बिराडे, अजय लिहे, अनिकेत गायकर, निखिल भोईर, स्नेहल खाटेघरे, संकेत खाटेघरे, कल्पेश लिहे, निखिल खाटेघरे, गणेश शर्मा, वीरेंद्र खाटेघरे, महेश खाटेघरे, दिनेश पवार, रघुनाथजी गायकर, संतोष खाटेघरे, संजय खाटेघरे, सचिन खाटेघरे आणि ऋतिक वाघ आणि सोमनाथ दादा खाटेघरे या सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने विशेष आभार आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ मुरबाड, व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल ठोंबरे सरांचं देखील मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलं या स्पर्धेसाठी. सागर कापडी सर असतील आणि धर्मेंद्र वर्मा सर असतील, या दोन्ही ऑफिशियल पंचांचा मी विशेष आभार मानतो. आमचे डी जे मास्टर मयूर यांचा देखील विशेष आभार आणि 10 क्रिकच्या संपूर्ण टीमचा आभार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतायत या अंतिम षटकामध्ये विशाल आणि इनस्विंगच्या माध्यमातून चेंडू आतमध्ये येतोय. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 36. या धावसंख्येवरती पहिल्या 2 षटकांमध्ये 27 धावा बनवल्या होत्या, परंतु षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे आणि एका एका धावेसाठी संघर्ष
करावा लागतोय. मोठे फटके येत नाहीयेत. 4 चेंडू शिल्लक. स्ट्रायकिंगला फलंदाज ओमकार. ऑन साइडला हुक केलं, डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल आणि केली चूक. हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल. हा क्रिकेटचा खेळ जसा ओला साबण हातातून निसटावा तसाच हा झेल सोडलाय. मॅन विपुल होते आणि विपुलने ही चूक केली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. 6 धावा देखील आलेत. क्लीन बोल्ड. यश ठेवतो दांडी गोल. यू मिस. आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाल्या बाद. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. झेल ड्रॉप केला विपुल यांनी आणि षटकार देखील पाहिला आपण त्या चेंडूवरती. 2 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅट्समन येत आहेत 5व्या क्रमांकावरती. हरी बागडे येत आहेत. हरी बाबरे येत आहेत. दोन चेंडू शिल्लक. या अंतिम षटकामधील एक चांगलं बॅटल सुरू आहे. या दोन संघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या सामन्यावरती. कारण की जो संघ जिंकेल तो संघ थेट टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. डेट चेंडू घोषित करतायत. थोडासा रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. ऑन साइडला स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक येत आहेत. क्या बात आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण. ऑन द स्टंप पैकी जीतू होते आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहे. शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. या 20 लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो आहे. वाईड बॉल. मिळते अवांतर धाव. क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला आणि धावबाची संधी देखील होती आणि त्या संधी सोडणं करू शकला नाहीये. मिळते लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 45. 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. बोरगाव या संघाने खाटेघर या संघासमोर विद्यमान सामना सुरू आहे. आई गावदेवी खाटेघर आणि मनू स्पोर्ट्स बोरगाव या दोन संघांमध्ये. आणि मनू स्पोर्ट्स बोरगाव या टीमने धाव बनवल्या 45 आणि 46 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे 4 षटकांमध्ये. आई गावदेवी खाटेघर या टीमसमोर. खऱ्या अर्थाने एक दिवस या स्पर्धेचा घटक बनण्याची संधी दिली त्याबद्दल मोरिया प्रतिष्ठान, खाटेघर आणि संपूर्ण आयोजन समितीचं मी विशेष आभार मानतो. आमचे ऑफिशियल DJ मास्टर
आमचे गुणलेखक मित्र, पंच आणि यूट्यूब लाईव्हची टीम यांचं देखील मी विशेष आभार मानतो आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठे जाऊ नका. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली साथ मिळाली आणि त्यांच्याचमुळे आम्ही इथे पोहोचलो. निखिल ठोंबरे सरांचं देखील विशेष आभार मानतो आणि तुर्तास मी ते थांबतो. आपण कुठेच जाऊ नका. पाहत राहा, ऐकत राहा आणि या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत राहा. जेव्हा खेळायचं हे दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ जुन्नर, व्हॉइस ऑफ मुरबाड, मुरबाडचे लोकप्रिय समालोचक आणि आमचे परम मित्र, अत्यंत टॅलेंटेड समालोचक निखिल ठोंबरे सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पाहिजे गोलंदाज तयार आहेत सध्याच्या घडीला. गोलंदाजी ट्रॅकवर दर्शन यांना पाहतोय आपण गोलंदाजी करत असताना. तर स्ट्रायकर एंडवर आपल्याला फलंदाज सध्याच्या घडीला पाहायला मिळतील. समाधान गायकर आणि विनायक खाटेकरे VK मैदानामध्ये. दर्शन तय्या, पहिलाच बॉल फुल टॉस, तिथे क्षेत्ररक्षक झेल झाला आणि समाधानला आता बाहेर यावं लागेल. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता. फलंदाज बाद. मैदानामध्ये रोहित दाखल होताना पाहायला मिळेल. रोशन संते सर, दौलत भाऊ, कालचा दिवस हर्षलने गाजवला, निखिलने गाजवला गोलंदाजीत. आज कोण फलंदाजीत गाजवतोय खाटेकरसाठी ते पाहिजे की बोरगाव हाबी होतोय ते पाहिजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल तो रोहित.
गोलंदाज तयार आहे दर्शन. इथे राखलेला हा चेंडू बॅटची एज, तिथे क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट. हो, इथे रनआउटची खूप मोठी संधी होती, एक सिंगल आली, संघाचं अकाउंट ओपन आहे आणि सर्वात महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, त्याचं नाव आहे विनायक खाटेगरे. अनेक वेळा मोर्या प्रतिष्ठानमध्ये देखील खूप चांगली कामगिरी त्या खेळाडूची आपण पाहिली. सध्याच्या घडीला आई गावदेवी खाटेकरसाठी त्याची भूमिका कशा प्रकारे राहते ते आपल्याला पाहायचं आहे. हुकमाचा एक्का आहे टीम आई गावदेवी खाटेकरचा, तो मैदानामध्ये राहिला तर हा सामना इथे खाटेकरच्या बाजूने जाऊ शकेल. परंतु दुसऱ्या बाजूला संघ आपण मैदानामध्ये पाहतोय, एक जबरदस्त कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. दर्शन गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. मुख्य पंच आपण पाहतोय धर्मेंद्र वर्मा सर आहेत, कल्याण ते मुरबाडचा रोज प्रवास करत दिवसभर या मैदानावर उभे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला दिनेश कापडी सर आहेत, एक दर्जेदार कोच, एक दर्जेदार खेळाडू म्हणून त्याची खासियत आहे. गोलंदाज तयार, इथे बिग हिट, इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, जबरदस्त टोला, मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावर लॉंग ऑनला चेंडू सीमा पार, 4 रन. चौकार आहे आणि कॅमेरामन आमचे काशीनाथ गायकवाड यांचं विशेष आपण कौतुक करू. त्यांची का ओळख मुरबाड तालुक्यापासून अंबरनाथच्या मोरिवलीपर्यंत त्या दाखवत असताना एक जबरदस्त कॅमेरा वर्किंग. धावफलकावर 5 धावा. गोलंदाज तयार. सध्याच्या घडीला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय, दर्शनला त्याच्यावर आक्रमण करत असताना खेळाडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला तो विनायक खाटेगरे, विके, मिस्टर विके यांना पाहतोय आपण स्ट्रायकर एंडवर. रिवर्स, तिथे चेंडू हवेत, झेल झाला आणि फलंदाज विनायक बाद. विनायकची विकेट आली. न्यू बॅटर मैदानामध्ये विपुल दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. विनायकने जसा रिव्हर्स खेळला, खाटेकरचे जेवढे प्रेक्षक वर्ग तेवढे त्याच्यावर नाराज झाले त्याची विकेट आल्यानंतर. परंतु मैदानामध्ये आलाय विपुल. आता विपुलची फलंदाजी आपल्याला पाहिजे, तो कशा प्रकारे कामगिरी करतोय ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण थोडीशी चर्चा आमचे कॅमेरामन काशीनाथचे करत होतो. त्याच्या मोबाईलमध्ये तुम्ही कधी पहा, अतिशय दर्जेदार व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. इथे राखलेला हा चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. डीप अक्षर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं निलेश बाबरे या खेळाडूचं. तोपर्यंत 2 धावा याही चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा येतात. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. 7 ऑन द बोर्ड, 7 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आहेत. विजयाचं समीकरण आपण पाहू. 18 चेंडू आणि 39चं समीकरण, 46चा पाठलाग जो मात्र करायचा. शेवटचे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये
लक्ष 39 धावांचं आहे. हिमांशूच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर जो मात्र पाहिलं तर मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो रोहित आहे आणि रोहितच्या जोडीला विपुल आहे अजून त्यानंतर देवीदास आहे, कुमार आहे. बॅटिंग लाईनअप चांगली आहे या संघाकडे. आता कामगिरी कशी होते ते पाहायचं आपल्याला. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला हिमांशू, स्ट्रायकर इनवर रोहित. इथे राखलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट आहे. शेवटचे 17 चेंडू. या बोरगाव संघामध्ये असे 2 खेळाडू आहेत ज्यांच्या नावावर 6 चेंडू 5 रोखण्याचे 2दा विक्रम आहेत. एक म्हणजे गोलंदाज हिमांशू आणि दुसरा म्हणजे गोलंदाज ओमकार. त्यांची कामगिरी कशी होते, दुसऱ्या बाजूला सिक्सर किंग आहे, त्याची कामगिरी कशी होते ते पाहिजे आपल्याला. गोलंदाज तयार आहेत. इथे राखलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील ओमीकडून थोडीशी मिसफिल्ड आहे. एक सिंगल आली. संघात जाऊ संख्या धावफलकावर 8 धावा. टीम आई गावदेवी स्पोर्ट क्लब खाटेगर 8 ऑन द बोर्ड. आता इथून पुढे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घ्यावे लागतील ते विपुल या खेळाडूला. 8 ऑन द बोर्ड, 16 चेंडू 38चं समीकरण आहे. तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील महत्वाचा सामना. आयोजक कमिटीची मेहनत कष्ट या क्रीडा स्पर्धेसाठी भरपूर झालेत. गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. एक सिंगल, एकच्या जास्त काहीच नाही. संघा जाऊ संख्या धावफलकावर 9 धावा. एक चौकाराला विनायकच्या बॅटमधून विनायक रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये बाद झाले आणि तिथून पुढे जर आपण पाहिलं तर आतापर्यंत चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली नाही. या नाही चलेगा एक्का दुक्का, अब लगाना पडेगा चौक और छक्का. इथे चौकार षटकार तुम्हाला मैदानामध्ये खेळावेच लागतील जरी मॅच जिंकायची असेल तर. गोलंदाजी अटॅक मजबूत आहे या टीमचा. ओमकार, हिमांशू ही महत्वाची गोलंदाज तयार. इथे राखलेला हा चेंडू, काय गोलंदाजी होते हिमांशू या खेळाडूकडून. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला दुहेरी अंकात प्रवेश करते. 10 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 10 धावा. 1 आणि 2 मोठाले फटके मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येतील टीम आई गावदेवी खाटेगरला. आणि ती क्षमता आहे विपुल या खेळाडूमध्ये, ती क्षमता आहे रोहित या खेळाडूमध्ये. अजून येणारा रोहित, तदनंतर कुमार, तदनंतर देवीदास यांच्यामध्ये क्षमता आहे. परंतु ज्या ज्या वेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करणार त्या त्यावेळेस जग तुम्हाला आपाप प्रसिद्ध करेल. इथे डेड बॉलचा इशारा आला आमच्या दिनू कापडे सरांचा. कामगिरी कशा प्रकारे होईल त्यावर सर्वांच्या नजरा आहेत. स्टॅम्पची विकेट आली, तदनंतर विकेट आली ती विनायकची. इथे टाकलेला बॉल विपुलच्या पाठमधून आसमानी टोला. मी आहे ना मैदानामध्ये ते सांगत असताना विपुलने ठोकला हा उत्तुंग सिक्सर. 6 रन. व्हाईट बॉल, व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. संघाची धावसंख्या धावफलकावर 17. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा गाजवला शिवलेश्वर शिवळे. दुसऱ्या दिवसामध्ये मोर्या प्रतिष्ठान खाटेगर. एक जबरदस्त कामगिरी निखिल आणि हर्षल या खेळाडूंची राहिली. स्पेशली बॅटिंगमध्ये प्रभावित केलं ते सदाशिव आणि स्वप्नील या खेळाडूने. दौलतची ऑलराऊंडर प्रदर्शन. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रन आउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. मला वाटतं हे बलिदान दिलेलं आहे ते रोहितने कुमारसाठी. रोहित बाद होईल.
आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. मागील वर्षीची क्रीडा स्पर्धा मला अजूनही आठवते, जिथे कुमारने 5 बॉलमध्ये 5 षटकार खेळले होते. तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. संदीप सर 12 आणि 12 चेंडूंमध्ये धावा अजूनही बनवायच्या त्या 28. 12 चेंडू आणि 28 धावा. 12 चेंडू 28 धावा तुम्ही बनवल्या तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 25 ते 30 हजार रुपयाचे करंडक आहेत. 5 त्यातलं एक तुमच्या घरी जाणार आहे, एक तुमच्या गावात जाणार आहे, प्लस 10,000 किंवा 51,000 रुपयासाठी तुम्ही पात्र होणार आहे. त्या बनवल्या गेल्या तर, परंतु दुसऱ्या बाजूला त्याच रोखल्या तर इथे बोरगाव संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल आणि त्यांच्यासाठी ही स्कीम चालू आहे. काय कामगिरी होते ते पाहायचं. 8 संघांमधून 6 संघ परतीच्या मार्गावर आहेत. 2 संघ क्वालिफायरचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर सध्याच्या घडीला गोलंदाज तयार आहे. ओमकार हे षटक अतिशय महत्त्वाचं राहील. आपण 20 ओव्हरची मॅच पाहतो तिथं 19वं षटक महत्त्वाचं असतं. 50 ओव्हरची मॅच पाहतो तिथे 49वं षटक महत्त्वाचं. 5 षटकांचा सामना असेल तिथे 4 षटक आणि 4चा आहे तिथे 3रं षटक महत्त्वाचं आहे. पहिलाच बॉल. हो आलोय मी मैदानामध्ये. खाटेघरचा सिक्सर किंग मला का म्हटलं जातं ते दाखवत असताना कुमारने ठोकलाय हा षटकार. ही रणनीती होती रनआउट करायची रोहितला आणि मैदानामध्ये कुमारला आणायची. विपुलची सफल झाली आहे सिक्सर. 11 बॉल आणि 22 धावा. इथे टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक दूर, चेंडू फरार, धावा 4, चौकार. धाबलकावर धावसंख्या 28 झाल्यात. आता 18 बनवायच्या. 10 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये 10 बनवल्यात. मिस्टर कुमार सिक्सर किंग ऑफ खाटेघर का बॅटिंग करतोय मैदानामध्ये. 2 बॉलमध्ये 10. इथे बॅटची एज, तिथे रवी अप्पा डॉट बॉल आला. 9 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची आवश्यकता. हे शेवटचे 9 चेंडू मैदानामध्ये असणारा खेळाडू कुमार खेळला तर 3 6 तो कधीही मारू शकतो. ही ताकद ठेवतो. शेवटचे 9 चेंडू 18, परंतु इथे विकेटचीच आवश्यकता होती. रवी अप्पाने इथे चौकार अडवण्याचा चांगला प्रयत्न केला. शेवटचे 9 चेंडू 18चं समीकरण आहे. मॅच रंगात आली. खाटेघर वर्सेस बोरगाव. जिंकणार कोण? मनुस्फोट की जिंकणार आहे गावदेवी खाटेघर ते पाहायचं. एक जबरदस्त सामना. प्रेक्षक वर्गाला मोहत पाडणारा हा सामना. गोलंदाज तयार. इथे रनआउटची संधी होती. विपुल वाचलेत. एक सिंगल आली. 8 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण. 8 चेंडू 17चं समीकरण. विपुल आलेत आता मैदानामध्ये. ज्या विपुलने षटकार खेळत जे धावगतीत थांबले होते त्याला सुरुवात दिली तो विपुल सध्या स्ट्रायकर एनवर आहे. नॉन स्ट्रायकर एनवर फलंदाज आपण कुमारला पाहतोय. 8 चेंडू आणि 17 धावा. हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे आहेत. आता स्ट्रायकर एनवर विपुल आहे. 8 चेंडू 17. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे खूप मोठा अपील आहे. पंचांचा नकार. चेंडू डॉट. शेवटचे 7 चेंडू आणि बनवायच्या त्यात 18 धावा. 7 चेंडू 18चं समीकरण. इथे स्क्वेअर लेग पंचांकडे खूप मोठा अपील होतं कैलास बाबरेचं, परंतु त्यांचा अधिकारच नाही आउट देण्यास. चेंडू डॉट आला. 7 चेंडू 17 धावा. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर विपुल आहे. नॉन स्ट्रायकर एनवर कुमार. गोलंदाजी मार्कवर ओमकार. पहिले 2 चेंडू ओमकारचे पा जिथे 10 धावा आल्या, परंतु पुढील 3 बॉलवर त्याने फक्त 1 धाव खरचली. इथे अजून एक चांगला चेंडू. षटक समाप्तीचा इशारा. षटक कंप्लीट झाल्या मैदानामध्ये. आता 3रं. 29 धावा. 6 चेंडू 17चं समीकरण. संधी देव्यात डीजे घाऱ्याला ऐकूयात एक
सामना आपण पाहिला 12 बॉल 18, तदनंतर 11 बॉल 22, 10 बॉल 18, 9 बॉल 18, 8 बॉल 17, आता 6 बॉल 17. 7 चेंडू आणि 17 धावांचं समीकरण आहे. इथे काय करायचं, 2 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल घ्यायचे, किंवा इथे 2 चौकार 1 षटकार 1 डबल 1 सिंगल चालेल. पण दुसऱ्या बाजूला इथे 3 डॉट बॉल पूर्णपणे मॅच मध्ये बोरगावला घेऊन येतील. पंकज आलेत. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. 6 चेंडू 17. पहिलाच बॉल बिग हिट, पहिलाच बॉल बिग हिट. आणि मैदानामध्ये खेळतोय ज्याचं नाव आहे कुमार, सिक्सर किंग, षटकार 6 रन. कंपल्सरी चेसिंग या क्रीडा स्पर्धेचा नियम. जशी विकेट आली, जे शांत होते बोरगावकरवाले ते नाचायला लागलेत, आणि जशी विकेट आली, जे खाटेकरवाले षटकार आल्यानंतर आनंद व्यक्त करत होते ना, ते शांत झालेत. हे क्रिकेट आहे. शेवटचे 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू 11चं समीकरण. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार होताना पाहायला मिळेल. पंकज, स्ट्रायकर एंडवर अनिकेत, ऑन स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू आणि बॅटने फटका खेळलाय. संघाची धावसंख्या धाबलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती 36 धावा. भारत पवार या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात आणि त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही करू. लवकरच त्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रीडा स्पर्धा, तिची अनाउन्समेंट आपण नंतर करणार आहोत. 3 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण आहे. व्हॉट अ मॅच, जबरदस्त सामना. जिंकणार कोण? इथे विपुलच्या पाठमधून एखादा षटकार आला तर मला वाटत नाही आजचा दिवसभर आणि रात्रभर विपुलला खाटेकरवाले खांद्यावरून खाली ठेवतील, कारण मॅच तेवढी महत्वाची आहे. दुसऱ्या बाजूला पंकजने एखादा डॉट बॉल टाकला तर इथे बोरगावकर इथे टाकलेला हा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, स्वतःकडे स्ट्राईक ठेवले विपुलने. विपुलचा आपण विचार केला, शेवटचे 3 चेंडू आतापर्यंत विपुलने डॉट खेळलेत, पण आत्मविश्वास आहे आणि आत्मविश्वास सगळ्यात मोठी चीज आहे. ते आज कामाला येते का ते पाहायचं आहे. 2 चेंडू 10 धावा. जिंकणार बोरगाव की जिंकणार खाटेगर? जिंकणार बोरगाव की जिंकणार खाटेगर? खाटेगर जिंकणार की बोरगाव जिंकणार? ही मॅच ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे 2 चेंडू 10 धावा. इथे एक मोठा फटका आवश्यकच आहे या बॉलवर, तो येतोय का ते पाहायचं आहे. पंकज तयार आहे. 2 चेंडू 10 धावा. आणि इथे पंचांचा इशारा पाहायचा आपल्याला. वाईट बॉल आला आहे. 1 ऑफ दी ओव्हरचा देखील इशारा येतोय. म्हणजेच काय, शेवटचे बॉल आता शिल्लक आहेत ते 2 आणि धावाही बनवायच्या त्या 9. 2 चेंडू 9 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाज तयार. इथे सुंदर असा फटका, एक टप्पा खात चेंडू सीमा पर.
चेंडू सीमा पार, धावा 4. आता विजयाचं समीकरण आपण पाहू. 1 बॉल 5 धावा, कंपल्सरी चेसिंग. इथे षटकारच खेळायचा आहे. भारतजी पवार या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. शेवटचे बॉल मैदानामध्ये 1 धावा बनवायच्यात 5, कंपल्सरी चेसिंग. इथे षटकारच खेळायचा आहे. तो विपुलला षटकार खेळला, खाटेगर बक्षीस पात्र फेरीत. इथे 1 आली, 2 आल्या, 3 आल्या, 4 आल्या बक्षीस पात्र फेरीमध्ये. बोरगाव मारणार का 6? 10 जणांमध्ये पैंज लागली. 5 जण म्हणतात मारील, 5 जण म्हणतात नाही मारणार. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. वॉटर मॅच मित्रांनो, दोन्ही संघांचा सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवा. 1 चेंडू 5 धावा. स्वर्गीय विराज स्मृती मोर्या प्रतिष्ठान खाटेगर आयोजित मोर्या ट्रॉफीचा थरार. पंकज जिंकणार की विपुल जिंकणार? खाटेगर जिंकणार की बोरगाव जिंकणार? जिंकणार कोण? आमची आयोजक कमिटी जिंकली आहे. ज्या प्रकारचं हे आयोजन आहे. 1 बॉल 5 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. 1 बॉल 6. इथे बिग हिट आणि एका धावेने टीम बोरगाव बक्षीस पात्र फेरीत दाखल. डीजे घाऱ्या.